प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू, स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष यांच्या आदेशाने व माननीय रामदासजी खोत, महाराष्ट्र राज्य महासचिव बापूसाहेब काणे, राज्य अध्यक्ष सौ संध्याताई जाधव, राज्य समन्वयक उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा अध्यक्ष जेकब अण्णा पिल्ले, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य रवींद्र टिये, जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संतोष मानकर, समन्वयक नाशिक जिल्हा यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर गेस्ट हाऊस येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांची कार्यकारिणीसाठी मीटिंग आयोजित केली होती। त्यात साधक बाधक विचारून दिव्यांगांसाठी काम करणारे यांची निवड करण्यात आली। यापुढेही तालुक्यातील सर्व दिव्यांगांसाठी असे जोमाने काम करण्याचे आश्वासन नव्या कार्यकारिणीने सर्व दिव्यांग बांधवांना दिले। दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे। सर्वानुमते कमिटी निवड करण्यात आलेली कार्यकारिणी खालीलप्रमाणे: भाऊसाहेब पुंजाजी सांगळे, तालुका अध्यक्ष; संदीप एकनाथ आव्हाड, कार्याध्यक्ष; सौ मंदा खंडू आव्हाड, महिला तालुका अध्यक्ष सिन्नर; पांडुरंग आंगळे, सचिव; वैभव वाघ, सहसचिव; पूजा आंबेकर, शहर अध्यक्ष; अशोक मोरे, शहर उपाध्यक्ष; सुनील जगताप, संपर्क प्रमुख; दत्तात्रय लोंढे, उपाध्यक्ष; विलास तराडे, उपाध्यक्ष; भाऊ पाटील चकोर, उपाध्यक्ष; राहुल चतुर, प्रसिद्धी प्रमुख; दौलत बोडके, सिन्नर तालुका संघटक; बापू सानप, गट अध्यक्ष निमगाव; पुंजा शिरसाट, गट अध्यक्ष मनेगाव; सोमनाथ आंधळे, गट अध्यक्ष दापूर; गोरक्षनाथ बुचकुल, गट अध्यक्ष कणकुरी; नवनाथ डेरिंगे, गट अध्यक्ष मोह. आपण इथे सर्वजण जमलेलो आहे. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना झालेली, सगळे आपण नवीन सदस्य आलेले आहे. सगळ्यांच्या भाऊसाहेब सांगळे तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळ्यांची नवीन कमिटी तयार झालेली, सगळ्या लोकांची. त्यांच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना उपाध्यक्ष, गट प्रमुख, तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करून सर्वांना त्यांनी आपल्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे. त्यामध्ये भाऊसाहेब सांगळे अध्यक्ष आणि संदीप भाऊ आव्हाड, सिन्नर तालुक्याचा कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला सगळ्या दिव्यांग बांधवांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना आपल्याला त्यांना मदत काय करता येईल त्या पद्धतीने आपण सर्वजण जाऊ शकतो. प्रत्येक विभागात आपल्याला प्रत्येक गट प्रमुख, तालुका अध्यक्ष दिलेले आहे. तर जेणेकरून आपल्याला काही अडचण असतील आपले सांगळे साहेब आणि आव्हाड साहेब आहेत, त्यांना फोन करून आपण आपल्या माहितीप्रमाणे, कारण प्रत्येकजण येऊ शकत नाही प्रत्येक दिवशी, तो फोनवरती आपण त्यांना कॉन्टॅक्ट त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण करू शकतो. आणि जेणेकरून आता सांगळे साहेबांनी सांगावं का महिन्याच्या कोणत्याही एक दिवशी मीटिंग सगळ्यांची ठरावी, तर जेणेकरून आता शनिवार किंवा रविवार दुसरा किंवा तिसरा फिक्स करावा, तर जेणेकरून कोणाला फोन न करता आलं पाहिजे का तिसरा रविवारी आपल्याला मीटिंगसाठी जावंच लागणार आहे. आणि जेणेकरून आपण महिन्याभरात किती आपण दिव्यांग बांधवांपर्यंत गेलो, त्याच्या आपल्याला किती आउटपुट झालं हे प्रत्येकाने नियुक्तीपत्र दिलेलं आहे. जबाबदारी प्रत्येकाची, प्रत्येकाने इथे येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही या महिन्यामध्ये या गावात गेलो, एवढ्यांना आपण शासनाचे जे आलेले आहे ते आपण सांगितलेलं आहे. हे प्रत्येकाने महिन्यात सांगायलाच पाहिजे ना आपण किती काम केलेलं आहे त्याप्रमाणे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.